नमस्कार मंडळी. नमस्कार. काय आहे, आम्ही पहिलंच टेन्शन मध्ये आणि त्याच्यात पुन्हा एक कमेंट आली की घरात कोणी स्त्री प्रेग्नंट असली की घराचं बांधकाम चालत नाही. पण सोनूच पप्पा किती दैनी होते, एका खोलीत बांधकाम करणं गरजेचं आहे ना, नाहीतर उद्या किती अडचण होईल. पाहुणे रावळे आले तर त्याला बसायला जागा नाहीये. तर एका ताईनं कमेंट केली की आता तुम्हाला बांधकाम काही चालत नाही, तुम्ही केंद्रात विचारा. तर मग आम्ही काय केलं, केंद्रात विचारलं की चालतं का नाही म्हणून. ते केंद्रातले जे सर आहे ते म्हणले की चालत नाही. मग आता काय करायचं सोनूची मम्मी? अवघडच झाला आता. नाही, ते म्हणले की करा, काही होत नाही. मग नंतर काही देवाच्या नावानं करा, देवाला काही माफी मागा जाऊन वगैरे, तसं काही होत नाही असं बोलले ते. कारण की हे बघा, आम्ही थांबवलं बी असतं ना बांधकाम, पण आमची आता उद्याची लगेच परिस्थिती. आम्हाला आता हे रूमा गरजेचे आहे ना करणं. एका रूम मध्ये सगळं ऍडजस्ट नाही होणार. वाडा बी गरजेचा आहे आणि परत पाऊस पडणार, त्याच्यानंतर बी परेशानीच आहे. मग त्याच्यामुळे बांधकाम करणं आम्हाला. जाऊन देवाची माफी मागून घेऊ. आता काय करते, माफी मागून घेऊ. आता काय करता, ती सोडता बी येणार नाही ना मधीच. अर्ध तर बांधकाम झालं ना, आता इकडून पण अर्धी. हा, हे बा इकडे कॉलम वगैरे सगळं सामान येऊन पडलेले. मग मिस्त्रीला पण सगळं म्हणजे बोलणं वगैरे, पैसे सगळं झालेलं. आता मध्येच काम सोडून जायला आपण त्यांना पण नाही म्हणू शकत ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता करून घेऊ, देवाची माफी मागून टाकू. ते केंद्रातले सर म्हणले की चालत नाही, पण करा म्हणले तुम्ही. आणि मग नंतर देवाचं काहीतरी देवाच्या नावानं करा म्हणले. मग आपण काय करू, पहिले बांधकाम ते करून घेऊ. नंतर मग माझी डिलिव्हरीची झाल्यावर महिना, 1-1.25 महिना चालत नाही वाटतं नंतर बी काही करायला. ते झाल्याच्या नंतर आपण केंद्रात जाऊन सरांना विचारू, ते जसं म्हणून तसं आपण पूजा करून घेऊ. तर असं आहे मग मंडळी. हिला आपण एक सलाईन लावली सृष्टी हॉस्पिटल मध्ये संभाजीनगरला. सलाईन नाही लावली मला इंजेक्शन. हा, ते जे इंजेक्शन आहे सलाईन सारखं सोडते ते 4 घंटे लागते त्याला. तर म्हणलं आता दिवसा जाऊन कुठं टाइमपास करा त्या दवाखान्यात. नाहीये, सकाळी आवरून जर मी इंजेक्शन घ्यायला गेले 5 तास मला तिथं लागते. आणि 5 तासच नंतर घरी आल्यावरती 5 तास ते हात उतरत नाही, सुजलेलाच राहतो. अजून जास्त त्रास करतो. म्हणून मी सोनूच्या पप्पा म्हणलं का आपण संध्याकाळच्या वेळेत जाऊ, म्हणजे 5 तास कटते 10-11 वाजेपर्यंत. तिथून आलं, जेवलं की झोपलं, म्हणजे झोपेतच हात उतरून जाईल माझा. बरोबर आहे. असं हुशारी केली मी. आता आराम केला का नाही? मग नाही, आज मी आराम केला. आज मला दगदग बी नाही वाटू राहिली आणि आभाळ आल्यामुळं असं घबराट बी नाही होऊ राहिलं. एकदम शांत वातावरण. हा, आज काही काम नाही केलं सोनूश मम्मीनं? नाही, आता हे करायचंच नाही. आता डिलिव्हरी उसत कोणी मला नाव बी ठेवलं की सासूलाच करायला लावती का असंच करती, मला चालन सगळं. कोणी नाही नाव ठेवत तुला? हा बाया, म्हटलं त्या दिवशी तुम्ही भूमिपूजन वगैरे करणार ना? हा हा. तर तुम्ही दोघं चालणार नाही, कोणीतरी दुसरं घेतो व्यक्ती घरातलं. बर बर बर. नाही, भूमिपूजन म्हणजे आपलं 25% काम झालं, त्याच्यानंतर कळलं आम्हाला असं राहतं. काय अडचण नाही, मला एक नारळ ठेवून देतो. हा, ठीक आहे चालेल. धन्यवाद. ठीक आहे. तर हे बघा, आता केंद्रातूनच कॉल होता त्या घराच्या याच्यासाठी. ती पूजा आमच्या हाताने केलेली नाही आम्ही, कारण की तेव्हा पूजा चालत नव्हती आम्हाला. आता म्हणजे फोनवर काय सांगितलं केंद्रातले ते सरांनी की पूजा तुमच्या हाताने करू नका. तर पूजा आम्ही मिस्त्रीच्या हाताने केलेली आहे. कारण योग झालं. हा, योगायोग आहे. कारण आमच्या हाताची पूजा रुजू नव्हती. 3 तिरपट होतं. मला असं वाटतं असं काही असं सोनूची पप्पा आहे ना. बरोबर आहे. हा, ते घडतं कसं आपोआप घडलं आमच्याकडून. हा आमचा कुत्रा आहे मंडळी. यू तो असा मस्त कमॉन लेस गरीब आहे पण. हा, तर आमच्या हाताने चालत नव्हतं, तर ते चांगलंच झालं. महाराजांनी बरोबर करून घेतलं. तुम्हाला त्या दिवशीचा फोटो टाकतो पहा. मी मिस्त्रीच्या हाताने पूजा केलेली. आपण काहीच केलेलं, दोघांनी पण नाही केलं. कारण आमच्या भावकीमध्ये आमचा पुतण्याला मुलगा झालता ना, तर त्याचा विटाळ म्हणून आम्ही देवधर्म करत नव्हतो. तुम्हाला तर माहिती. तर पूजा आम्ही मिस्त्रीच्या आणि जे त्यांचे कामगार लोक हाताखालचे त्यांच्याच हाताने केली. तर चांगलंच झालं ते एक गोष्टीने. तर ज्या ताईने कमेंट केली त्यांचे बी धन्यवाद खूप खूप. पण बघा ना, मला खरंच माझा आनंद होतोय की महाराजांनी जी माझ्या हाताने पूजा चालत नव्हती ते मला समजत बी नाही. मी एवढा विचार करत नाही. मी करून टाकली असती पूजा, सोनूच्या पप्पांनी पण केली असती, पण त्यांनी आमच्याकडून करून नाही घेतली. तर खरंच महाराजांचे खूप खूप उपकार आहे.
की त्यांनी सगळं सुरळीत म्हणजे पूजाही व्यवस्थित करून घेतली, काम चालू झालं तर चांगलं वाटलं. तर बाकी मग तो पाणी वाढासाठी काय काय खाल्लं पिलं? आज का आज सकाळची उठल्यापासून खाऊ राहिले बसू राहिले आता खातच राहायचं बाई. काय काय खाल्लं बाई? सकाळी उठल्या पहिले मटकी खाऊन घेतली बाई, मग चहा पिली बाई, मग स्नॅक करू सांग ना. हा, मग माझी मम्मी काल चिक्कू दिले होते पहा कालच्या व्हिडिओ मध्ये. हा, ते चिक्कू खाऊन घेतले. अच्छा. 3 नारळ पिले सकाळपासून आता लोक. हा, हम्म, जेवले, जेवण झालं. आणि आता काय केलं, परत राहिलेले 2-3 चिक्कू होते ते बी खाऊन घेतले. हाताच त्रास नाही झाला आज? आहे ना, हात उतरून गेला ना? नाही ना, उतरला नाही. थोडासा आहे का? सुजलेलाच आहे तो. आणि काल संध्याकाळी जास्त तकलीफ होत होती तुझ्या मम्मीची. तर आता ती परत होणार आहे ना. मग आता आपण गेलो की तेच काम आहे. मग ते झुंझुन हात सुचतोच आहे. ते इंजेक्शन चालू झाल्याच्या नंतर एक 10-12 तास राहतोच तो त्रास. आज ते ताईन सांगितलेले रसगुल्ले खाऊन घेते आता पटकन. हा, लय सुरुवातीला पाणी कमी पडलं होतं का, तेव्हा कमेंट आलती की तिला रसगुल्ले खाऊ घाला. आणि डॉक्टरनं चांगलं सांगितलं की माणूस काय करतं, विसरून जातं बरं. हा, आणि जेव्हा डॉक्टर सांगतो की तुम्हाला हे कमी पडलं, मग चेव येतो माणसाला. ताण लागल्यावर वीर खंत माणूस, असा स्वभाव आहे माणसाचा. बरोबर आहे. कुठलं का आलं काम ते दाखवत तुम्हाला. आज त्यांनी कॉलम भरली पासून काही नाही, त्याने ही एक भीत बांधली एवढी, ही एक एवढी बांधली, आणि 2 कॉलम भरली. हे कॉलम भरले जाय ना आज, आणि गेले फरार होऊन. आणि म्हणे पैसे जे आहेत थोडे नका देऊ म्हणे आम्हाला, 10-10, 5-5 हजार एकदाच द्या म्हणे. नाही सोनूचे पप्पा ते उद्या करणार ते मला सांगून गेले. त्याला म्हणलं तुम्ही काम संपून टाका, आमच्या मागे डिलिव्हरीचं काम आहे, उद्या दवाखाना पाहू का हे पाहू. तुमचं लय अवघड होणार. आता तुम्ही म्हणसान मग तुला अगोदर नव्हतं करता येत का, तर आम्ही एका मिस्त्रीच्या भरोश्यावर बसलो 1 महिना. मग म्हणे मी करून देईन, आणि नंतर फोनच नाही घ्याय ना आमचे. मग त्याच्यामुळे दुसऱ्या मिस्त्रीला दिलंय. दादा जाताना बोलले मला की उद्या कॉलम काढून घेतो म्हणे, तुम्ही ही भरती त्याच्यात टाकून द्या आणि उद्या लगे ह्या भीती त्या भीती दोन्ही वळून देतो. हा, तर हे सगळं भरती त्याच्यात टाकायचं काम तो वाडाचं बसल्या बसल्या व्यायाम होतो, मग डिलिव्हरी नॉर्मल होईल ना. नको बाई, तू काही काम नको करू, तू मस्त आपला आराम करायचा आहे का नाही. नंतर कामच करणे मला. हा, एक मेंबर येईन पुन्हा आपल्याला काम करू लागायला. आवराला येईल ते काम पटापट लगे. सोनिया काही, ते दुसरं मेंबर काही, तुम्ही काही, मी काही, आई, मग आपल्याला काही गरजच नाही कोणाची कामाची. बरोबर आहे. असं आहे मग मंडळी. तर सांगा, आम्हाला सांगितलं केंद्रातून की चालत नाही म्हणून, बरं का. कमेंट आली, त्याच्यानंतर आम्ही केंद्रात कॉल केला, ते म्हणले चालत नाही, पण करा म्हणले. नंतर परत आता आपला व्हिडिओ चालू असताना कॉल आलता, तर म्हणले की तुमच्या हाताने पूजा नका करू. तर आमच्या काही हाताने पूजा होईल नाही, आणि मिस्त्रीच्याच हाताने केली ते आपण. तर बा काय प्रॉब्लेम वगैरे काही येईन का कमेंट मध्ये खरं सांगा. हा, माणसाला तुळतुळ वाटतं, माणसाला वाटतं आम्ही सगळं एवढं चांगलं करू राहिलो, मग असं करून होऊ राहिलो. आमचं बांधकामाचं सगळंच तुम्हाला सोनूच्या पण सांगितलं कसं झालं पहिलं, आणि आता जर बंद करायचं म्हणलं तर आता पुढं खूप अडचण येईल मग आम्हाला. हो ना, पुढं मिस्त्री परत येता का नाही येता, पाऊस पडल्याच्या नंतर एका रूम मध्ये काय काय ऍडजस्ट करणार आहे नंतर. बरोबर आहे ना, ते करणं आम्हाला गरजेचं आहे, दुसऱ्याचं. तर चला मग, धन्यवाद, बाय.